अख्ख्या महाराष्ट्रात पाणीदार जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे, पण याच जिल्ह्यातल्या 60 गावांनी लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय। इतका टोकाचा निर्णय गावकऱ्यांना का घ्यावा लागला, याविषयीचा स्पेशल रिपोर्ट। कोल्हापुरातल्या गगनबावडा, पन्हाळा आणि राधानगरी तालुक्यात निवडणुकीच्या तोंडावर हे असे बहिष्काराचे फ्लेक्स झळकतायत। कारण या 3 तालुक्यांमधली 60 गावं पाणी नसल्याने मेटाकुटीला आली आहेत। हा धामणी मध्यम प्रकल्प गेल्या 18 वर्षांपासून रखडलाय। त्यामुळे 60 गावांना पाणी नाही, त्यांची शेती सुकून जाते आणि गुराढोरांनाही प्यायला पाणी कुठून आणायचं हा प्रश्न आहे। आम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे। आतापासून गेली 18 वर्षे या धामणी धरणाचं बांधकाम रगडलेलं आहे। आज जर कुठला तरी धंदा व्यवसाय जर करतो म्हणलं तरी सुद्धा पाण्याशिवाय कुठलाही व्यवसाय चालू शकत नाही आहे। आज दुभती जनावर सुद्धा पाळणे अवघड झालेलं आहे। 1996 साली या प्रकल्पाला मंजुरी मिळाली। 2000 साली कामाला सुरुवातही झाली, पण नंतर काम जे रखडलं ते आजपर्यंत। आता जोपर्यंत धामणी मध्यम प्रकल्पाचं काम प्रत्यक्षात सुरू होत नाही तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय 60 गावातल्या ग्रामस्थांनी घेतलाय। गेले 18 वर्षे ह्या धरणाचं काम बंद आहे। शासन स्तरावर मोर्चे आम्ही काढले, धरणे आंदोलन केली, कोणीही शासनकर्त्यांनी किंवा राज्यकर्त्यांनी आमची दखल घेतली नाही। ह्यासाठी आम्ही 60 गावातले मिळून राधानगरी, गगनबावडा आणि पन्हाळा या 3 तालुक्यातल्या मिळून जनतेने आम्ही किंवा लाभ क्षेत्रातल्या लोकांनी आम्ही एक निर्णय घेतला। आज काय वाटेल ते जरी झालं तर धामणी धरणाचं काम चालू झाल्याशिवाय आम्ही मतदान कुठल्याही प्रकारचं करणार नाही। इतक्या वर्षात निवेदनं देऊन झाली, आंदोलनं करून झाली, नेत्यांचे उंबरठेही झिजवून झाले, पण काहीही फायदा झाला नाही। त्यामुळे गावातल्या ग्रामस्थांनी प्रचारासाठी उमेदवारांना गावात प्रवेश बंदीही केली आहे। बहिष्कार टाकल्यापासून कुठल्याही शासनाने दखल किंवा कुठलाही उमेदवार आलेला नाही। त्याच्या आधी उमेदवार येऊन प्रचार करून गेलेत, पण बहिष्कार कळल्यानंतर कोणी उमेदवार आपल्या गावाकडे धामणी खोऱ्यात फिरकलेला नाही। धामणी खोऱ्याने उमेदवारांना गाव बंदी केलेली आहे। जाहीर सभा, पदयात्रा काही नाही। मतदाना दिवशी कोणी बूथवर जाणार नाही किंवा मतदान करणार नाही, हे प्रत्येक गावान ग्रामसभा घेऊन ठराव घातलेले आहेत। तसेच ग्रामदेवतेच्या शपथ घेतलेले आहे। निवडणुका आल्या की मतांचा जोगवा मागण्यासाठी दारोदार फिरणारे नेते गगनबावडा, पन्हाळा आणि राधानगरी तालुक्यातल्या या 35,000हून अधिक मतदारांसाठी धामणी मध्यम प्रकल्पाचं काम सुरू करून ते पूर्ण करणार का हे पाहायचं। निवडणूक म्हटलं की राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांसाठी एक प्रकारचा सण असतो, लोकशाहीचा उत्सव देखील म्हणून निवडणुकीला ओळखलं जातं। मात्र फक्त पाण्यासाठी निवडणुकीवर हा जो बहिष्कार टाकण्यात आलेला आहे हा लोकशाहीच्या दृष्टीनं भूषणावह नाही, हे मात्र नक्की। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, मासुर्ली, कोल्हापूर।